आम्ही आता गार्डनला चाललो। आम्ही आतापर्यंत जात होतो ते दुसरं गार्डन होतं, त्याच्यात मी शॉर्ट टाकले। आता आम्ही बाहेर चाललोय। आज संडे असल्यामुळे आम्हाला खूप बोर होतंय घरी, म्हणून म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊ। चला तर भेटू नंतर। तर आम्ही चाललोय बाहेर, तर भेटू बाहेर गेल्यानंतर। आभाळ तर खूप आलंय, पण हिम्मत तर भरपूर केली बाहेर जाण्याची। बघू गेल्यानंतर जर पाऊस आला तर ठीक, परत यावं लागेल, नाही आला तर मग बाहेर एन्जॉय करू। विचार करायचा आणि एवढा पाऊस चालू झाला, थोडासा भाजीपाला घ्यायचा होता, त्यासाठी थांबलो। थोडंसं घेणं झालं आणि एवढा पाऊस चालू झाला की बस तुम्ही पुढे पाणी बघा किती पाणी साचलं। खूप जोरात पाऊस होता, म्हणजे जे विकणारे होते त्यांचे खूप सारे हाल झाले। बघा हे पाणी किती साचलं होतं, खूप जास्त पाऊस झाला होता, त्यामुळे खूप सारं पाणी साचलेलं होतं वाटेवरती। पावसानं खूप सारं भिजलो होतो, म्हणून आम्ही घरी आलो, फ्रेश झालो। फ्रेश झाल्यानंतर घरी आल्यानंतर प्लॅन केला की आपण आज संडे आहे त्यामुळे बाहेरच जेवायला जायचं। त्यानिमित्त आम्ही बाहेर जेवायला गेलो। तरी मथुरा हॉटेल आहे, आम्ही तिथं जेवायला गेलो। त्यानंतर आमचं जेवण आलं। जेवण तर खरंच एक नंबर होतं। आम्ही जेवण केलं व जेवण झाल्यानंतर बाहेर सिद्धूसाठी खेळण्यासाठी खूप सारं खेळणी होती, त्यासाठी आम्ही जेवण केलं पटापट आणि तिकडे गेलो। तिथे गेल्यानंतर एक छोटी मुलगी होती, ती खूप छान अशी रील्स काढत होती आणि तिची आई तिला सांगत होती की कशी ॲक्शन करायची काय। बट तिला कॅमेरासमोर आल्यानंतर काही कळतच नव्हतं, त्यामुळे तिला जे वाटलं ते तिनं केलं। त्यानंतर सिद्धूला आम्ही गाडीची राईड दिली, ती क्लिप जर असेल तर मी ॲड करेल नक्की। ब्लॉग आता इथंच एंड करते, बाय।